इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नाशिक शहरातील सिडको परिसरातील सेंट्रल पार्क येथे विविध सामाजिक आणि जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सध्या पार्कमध्ये पूर्वतयारीला वेग आलेला आहे. नियोजनाची पाहणी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी केली आहे. नगरसेवक मुकेश शहाणे यांनी या सामाजिक उपक्रमांचा लाभ घेण्यासाठी नाशिककरांसह सिडको परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन केलं आहे. निश्चित उद्या अजितदादांचा जयंती साजरी करावी लागते. अतिशय वाईट वाटतंय, परंतु हे महाराष्ट्राचे देशाचे मोठे नेते होते, एक आपुलकीचे नेते, सर्वसाधारण माणसांचे नेते, अशा या आमच्या नेत्याचा उद्या जयंती आहे. त्या जयंतीनिमित्त आणि उद्या पेलिकन पार्क येथे त्यांचा भव्यदिव्य असा कार्यक्रम ठेवलेला आहे. रक्तदान शिबिर असेल, आरोग्य शिबिर असेल, नेत्रदान असेल, अंध अपंग विद्यार्थ्यांना बॅग्स वाटणं असेल, त्याचप्रमाणे बाकीच्या इतर विद्यार्थ्यांना साहित्य, शालेय साहित्य ते वाटप आहेत, छत्री वाटप आहे, असे एक ना अनेक कार्यक्रम आम्ही उद्या ठेवलेले आहे. सन्माननीय मंत्री साहेब, आदरणीय आमचे नेते भुजबळ साहेब उद्या इथं या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती आहे. तर माझ्या सर्व तुमच्या माध्यमातून माझ्या सर्व नागरिकांना विनंती आहे, उद्या सकाळी 8:30 आपल्या या महाराष्ट्राच्या राज्याच्या आपुलकीच्या नेत्याला, आपल्या सर्वसाधारण नेत्याच्या उद्या जयंतीला सगळ्यांनी उपस्थित राहावं ही मला माझ्या सर्व नागरिकांना विनंती आहे. उद्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे लवकरात लवकर सकाळी 8:30 पेलिकन पार्क येथे उपस्थित राहावं ही तुमच्या माध्यमातून विनंती करतो. या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.